श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हे सुंदर पवित्र आत्मा, या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस. हा संदेश शेवटपर्यंत ऐक, कारण तुझा देव आज तुझ्यापर्यंत माऊली रूपात येऊन तुला काही संकेत देत आहे. ते स्वीकारण्यासाठी तू हा संदेश संपूर्ण ऐकावा. पुढील 10 मिनिटे लक्ष द्या, कारण त्यामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे. हा संदेश शेवटपर्यंत पाहिला तर तुम्ही तुमच्या जीवनातील ते आशीर्वाद, ते महत्त्वपूर्ण काहीतरी नक्कीच मिळवाल, जे देव तुम्हाला देऊ इच्छितात. स्वामी म्हणतात, तुमची प्रतीक्षा संपली आहे आणि तुम्ही या सप्ताहात तुमच्या आयुष्यातील काहीतरी अद्भुत अनुभव घेणार आहात, जे आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो. तुझे जीवन पुढील स्तरावर जाण्यासाठी तयार होत आहे. तू केलेल्या अपेक्षा आता खूप काही पूर्ण होताना तू पाहू शकशील. बाळा, विश्वास ठेव. तुझ्यासाठी आम्ही ते द्वार उघडू इच्छितो, ज्यातून तुला सुख, समृद्धी, वैभव, आरोग्य, आनंद प्राप्त होणार आहे. जे कोणी माझे प्रिय बाळ आज ज्या काही वेदनेतून जात आहेत, मग ती शारीरिक असो की ती मानसिक असो, त्या वेदनेतून त्यांना मुक्ती देण्यात येत आहे. तुम्ही जे काही द्वार पाहत आहात, त्या द्वारातून तुमच्यासाठी सुख, समृद्धी, आनंद येत आहे. तुम्ही मागितलेले ते ऐश्वर्य देखील याच द्वारातून तुम्ही प्राप्त करणार आहात. देव म्हणतात, मी तुला कधीही विसरलेलो नाही. तू काळजीमुक्त राहा, चिंतामुक्त राहा, कारण मी तुझ्यासाठी योजना करत आहे. ती योजना तुला त्या खूप काही गंभीर आरोग्याच्या समस्या, ज्या आजपर्यंत त्रास देत होत्या, ज्या तुला खूप काही आनंद प्राप्त करू देत नव्हत्या, त्या तुझ्यातून बऱ्या करण्यात येणार आहे. तुझ्यासाठी ते पवित्र आशीर्वाद माझ्यातर्फे येत आहेत, जे तू आजपर्यंत माझ्याकडे मागितले आहेत. बाळा, माझा कृपा आशीर्वाद तू प्राप्त करत आहेस. आता शंका घेणे थांबव. तुम्ही जे काही माझ्याकडे आपल्या आर्थिक प्राप्तीसाठी प्रार्थना करत आहात, ती देखील या पुढील आठवड्यात तुम्हाला पूर्ण होताना दिसून येईल. तुमच्यासाठी येणारा काळ अगदी उत्साहाने आणि आनंदाने भरलेला तुम्ही पाहाल, कारण माझा आशीर्वाद जिथे येतो तिथे दुःख, यातना, क्लेश, संघर्ष उरत नाहीत. उरतो तो फक्त आनंद आणि आनंद, जो तुम्ही लवकरच प्राप्त करणार आहात. मी आज तुमच्यासमोर स्वामी माऊली रूपात आलो आहे, कारण तुम्ही माझे याच रूपात आज पूजा, अर्चना आणि काही संकल्पासहित पूजा करत आहात. तुम्ही माझ्यात लक्ष्मीचेही रूप पाहता, तुम्ही माझ्यात कुलदेवीचेही रूप पाहता. म्हणून मी आज तुमच्या पुढे या रूपात तुम्हाला दर्शन देण्यासाठी आलो आहे. तुमच्या मनातली इच्छा आज पूर्ण होणार आहे. ती कितीही मोठी इच्छा असली तरीही यात शंका ठेवू नका, कारण जो माझ्याकडे प्रार्थनापूर्वक जे काही मागत असतो, त्याला मी ते योग्य वेळेवर देऊन संतुष्ट करत असतो. देव म्हणतात, जर तू माझ्याकडे ती इच्छा मागितली आहे, तर जर त्या गोष्टीसाठी वेळ, काळ लागत असेल, तर ते
योग्य वेळेत तुझ्यापर्यंत येईल. कारण ती प्राप्ती सध्या जरी तुझ्याजवळ नसली तरीही त्यासाठी माझ्याजवळ काही योजना आहे, जी आज तुला समजणार नाही, पण त्यासाठी योग्य ते मार्गदर्शन मी तुला करणार आहे. देव म्हणतात, जर तू माझ्यावर विश्वास ठेवतोस तर ते तुला प्राप्त होईल. कारण तुझा विश्वास आणि तुझी माझ्यावर असलेली श्रद्धा तुला ते फळ प्राप्त करून देईल, ज्याची तू माझ्याकडे अपेक्षा ठेवत आहेस. बाळा, तुझ्या मनाप्रमाणे आज जरी तुला काही घडत नसताना दिसत जरी असले तरी शांत रहा, निश्चिंत रहा, काळजीमुक्त रहा. कारण पुढील येणारा काळ तुमच्यासाठी सुखाची ती संकल्पना घेऊन येत आहे, जी तुम्ही तुमच्या आयुष्यासाठी रंगवली आहे. देव म्हणतात, तू जे काही चित्र आपल्या आयुष्यासाठी रंगवत आहेस, मग ते तुझ्यासाठी तुझे राहते घर असो की ती तुझ्यासाठी एक वाहन असो, तू ज्या काही अपेक्षा ठेवत आहेस त्या पुढील काळात पूर्ण करताना, पूर्ण होताना तू पाहशील. मी तुला असे मार्ग दाखवेल की ज्यामुळे तुम्ही ते सहज प्राप्त कराल. देव म्हणतात, कष्टांना कमी समजू नकोस. हे जे केलेले कष्ट आहेत, तू इतके दिवस झाले कष्ट करत आहेस, खूप कर्म करत आहेत, त्या कर्मातूनच तू ते प्राप्त करणार आहे. देवाचा आशीर्वाद निरंतर तुझ्यासोबत आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासोबत आहे. व्यर्थ चिंतेत वेळ घालवत बसू नको. नामस्मरण सुरू ठेव. तू घेतलेले संकल्प पूर्ण आठवणीने करत चल. मग बघ देवांचा चमत्कार. या द्वारातून तुझ्यासाठी असे काही मी पाठवू इच्छितो जे तू कधी इच्छा देखील केले नाहीस, बाळा. कारण तो माझा चमत्काराचा आशीर्वाद मी तुझ्याकडे देऊ इच्छितो. ते स्वीकारण्यासाठी तुम्ही सज्ज असावे, मी अशी तुम्हाला आज्ञा करतो. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यावर खूप भरभरून प्रेम करतो आणि तुझ्या उणिवा देखील मी जाणतो. तुला जी कमतरता आहे तीही मी जाणतो. तुला ज्या वेदना आहेत त्याही मी जाणतो. त्या वेदनेतून, त्या दुःखातून, त्या क्लेशातून तुला बाहेर काढण्यासाठी माझा आशीर्वाद पुरेसा ठरणार आहे. बाळा, मी आज तुझ्यापर्यंत येऊन तुला हा संदेश देत आहे. यात तू शंका घेऊ नको. आज मी तुझ्याकडे ती माझी शक्ती, माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार देण्यासाठी हा संदेश तुझपर्यंत पाठवला आहे. त्यामुळे तुझ्या जीवनातील ते संघर्ष, त्या यातना संपून तुला आनंद प्राप्त होणार आहे. तुम्ही जी काही इच्छा ठेवता त्या इच्छेत माझा आशीर्वाद तुमच्यासाठी पुरेसा आहे. हा संदेश तुमच्यासाठी काही संकेत घेऊन आला आहे की आज जी काही चिंता करत असशील तर ती चिंता माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत राहा. कारण तुझ्या संपूर्ण कुटुंबाचे संरक्षण मी करत आहे. तुम्ही जेव्हा नामस्मरणाने, भक्तिभावाने, श्रद्धेने आम्हाला हाका मारता, तेव्हा आम्हीही तुमच्यापर्यंत येऊन तुमची ती कार्य आणि तुम्हाला ते आशीर्वाद, असे खूप मोठे कार्य या दिवसात तुझ्याकडून घडणार आहे. त्यासाठी तुझी निवड करण्यात आली आहे. देव म्हणतात, अरे माझ्या प्रिय बाळा, माझ्यावर विश्वास ठेव. तू ज्या काही आज वेदनेतून जात आहेस, पुढील काळात त्या वेदना तुला पुन्हा कधीही आयुष्यभर त्रास देणार नाहीत. यासाठी माझा आशीर्वाद मी तुला देत आहे. तुम्ही जेव्हा
माझी प्रार्थना करता आणि त्या वेदनेतून सोडवण्यासाठी माझ्याकडे ते धैर्य मागू इच्छिता, तेव्हा मी तुम्हाला आशीर्वादासह ते धैर्य प्रदान करतो, ते संयम प्रदान करतो. बाळा, आज तू अचूक ठिकाणी आला आहेस. आज हा संदेश त्यांच्यापर्यंतच पोहोचेल जे एका मोठ्या संकटातून, मोठ्या खूप काही वेदनेतून सुटून बाहेर येणार आहेत. त्यांनाच हा संदेश मिळणार आहे. त्यांचे भाग्य अगदी एखाद्या कमळाच्या फुलाप्रमाणे फुलून उठेल. त्यांच्या जीवनात, त्यांच्या आयुष्यात तो आनंद ते प्राप्त करतील. कारण अशी माझी इच्छा आहे की त्यांचे पुढील जीवन सुखमय, आनंदी हो. यासाठी हा संदेश मी त्यांच्याकडे माझ्या योजनेद्वारे पाठवत आहे. तेव्हा याचा तुम्ही मनापासून स्वीकार करावा. तेव्हाच तुम्ही माझे आशीर्वाद प्राप्त कराल. देवांची इच्छा आहे की तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा. कारण देव तुम्हाला काही संकेत देत आहेत. ते तुमच्या जीवनात उतरणारे ठरतील. देवांच्या कृपेवर आणि देवांच्या चमत्कारावर तुमचाही विश्वास असेल तर श्री स्वामी माऊली माझ्यावर कृपा करा अशी कमेंट करा. स्वामी माऊली तुमच्याकडे येऊन तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देतील. तुमच्यातील क्लेश, दुःख, यातना देव काढून घेत आहेत आणि तुमच्यासाठी आरोग्य, आनंद, विपुलता, भरभराट पाठवत आहेत. आज देव तुमच्यासमोर स्वामी माऊली रूपात आले आहेत. तेव्हा तुम्हीही त्यांचा आशीर्वाद या संदेशामार्फत प्राप्त करत आहात. स्वामी माऊली मी तुमचे प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका. देव तुमच्यासाठी असे द्वार उघडत आहेत जिथून तुम्हाला विपुलता, सुख, संपन्नता, आनंद, वैभव प्राप्त होणार आहे. हे सर्व आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला किंवा नामघोष करायला विसरू नका. देव अगदी या क्षणाला तुमच्या समोर आहेत. तुमच्या मनातील इच्छा देवाला सांगा आणि देवाला प्रार्थना करा की 48 तासात ती माझी इच्छा पूर्ण करा आणि देवांचा चमत्कारिक आशीर्वाद अनुभव करा. तुमचाही स्वामी माऊलीवर आणि स्वामींच्या आशीर्वादावर विश्वास असेल तर हा संदेश लाईक करा. स्वामी माऊली तुमच्या जीवनातील जो अंधार आहे तो दूर करोत. तुमच्यासाठी ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करोत. तुमच्या मुलाबाळांना सुखी, आनंदी, हसत खेळत ठेवत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.